सोपा विजय मिळवला. एक चांगली लढत दिली कारण की प्रथमतः मैदानामध्ये उतरली होती वडकून महालक्ष्मी बी संघ आणि त्यांचं देखील मी कौतुक करेल. पहिल्यांदा उतरत असताना देखील त्यांनी एक चांगला खेळ दाखवलाय प्रेक्षकांना. अगदी आपण बघू शकतात चौथी मॅच संपल्यानंतर जिथे आपण बघू शकतो 5वी मॅच ऑन झालेली आहे. एक बाजूला या अंडर बॉक्स क्रिकेटवर ज्या टीमने अधिराज्य गाजवलंय तो संघ मैदानाच्या आतमध्ये आणि जब्बीर खानच्या हातामध्ये बॉल डायरेक्ट हिट पहिल्याच बॉलवर झटका पॅराडाईज बोईसर सुरुवात करत असताना या मॅचची विकेटने तिचे थँक्यू टीचर मास्टर. संजू राठोडचं गाणं वाजतंय अगदी एकामागे एक हिट गाणी देत असताना आणि या गाण्याच्या तालावर प्रेक्षक देखील असताना दिसतोय. तवकीर मला तर वाटते जिथे बाद झाला पहिल्याच बॉलवर रनआउट संधी देखील मिळाली नाही. डायमंड डकचा शिकार ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. जीएनसीसी वर्सेस पॅराडाईज बोईसर अशी कोणती स्पर्धा नाही, असं कोणतं मैदान नाही जे पॅराडाईज टीमने गाजवलं नसेल. गोलंदाज विशाल, अगदी विशाल सांगितलं तर जास्त लोक नाही ओळखणार, परंतु तगीर सांगितलं तर लगेच मात्र ओळखला जाईल हा खेळाडू. यहाँ पे चिल्लाओ मत छोटे बच्चे. अहो क्लीन बोल्ड ही खासियत आहे विशाल आंग्रेची. जिथे मात्र पहिल्या ओव्हर मध्ये झटका देणं त्यांना येतं, यावेळेस मात्र दुसरा झटका लागलाय जीएनसीसी टीमला. विकेट एसडीजे. धन्यवाद डीजे मास्टर. आजची पहिली रात्र स्पर्धेची रजनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अंडर बॉक्स क्रिकेटचा मानाची स्पर्धा सरपंच चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते. दुसरा झटका दिला तिसऱ्या बॉलवर. चौथा बॉल टॉस करून टाकला जातोय, मात्र टप्पा पडल्यावर वळण घेतलं नाही, सरळ गेला किपरच्या हातामध्ये वाईड लाईनीच्या भरून व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड एक पहिली धावपल कवर. नवीन बॅट्समन मोसम मोहसिन. ओहो, जावेद आणि मोहसिनची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एक मोहसिन आउट झाला, दुसरा मोहसिन मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 गडी बाद 1 धाव 4 बॉल फेकून झालेत. ही क्वालिटी आहे विशालची. नेहमीच त्याची गोलंदाजी अगदी अचूक टप्प्यावर असते आणि जिथे आपण बघू शकतात कंजूस गोलंदाजी आणि विकेट टेकिंग गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालेला धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 स्कोर कार्डवर. कडक सुरुवात करून देत असताना पॅराडाईज टीमसाठी नेहमीच कडक सुरुवात केली जाते. 15 मिनिटं आणि 4 ओव्हर आपल्याला हाताळायचे ते देखील लक्षात घ्या. अगदी बॉल पडल्या पडल्या टाइमर ऑन आमच्या मेगा स्क्रीनवर. होम साईज स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळते. हा चॅनल नाही तर हा बोईसरचा ब्रँड बनत चाललेला आहे. एका दिवसामध्ये 3 ते 4 ठिकाणी लाईव्ह करतायत. नेहमीच आपण बघू शकता बिझी शेड्यूल आहे. मोठी टीम त्यांची तयार झालेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. क्वालिटी चॅनल आपल्याला पाहायला मिळते. सरावली गावातला ऑनर आपण बघू शकतात मयूर. मयूर घरात शेवटचा बॉल अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळते आणि विशाल दय्यार पहिले षटक. 5 बॉल फेकून झाले, धावा झाल्या 2 गडी बाद. जावेद स्ट्राईक वर. शेवटचा बॉल थोडा टॉस करून टाकला जातोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, कंजूस गोलंदाजी, गुड बॉलिंग. पहिले षटक फक्त 2 धावा 2 गडी बाद. वाजवडीचे इकडे मास्टर. पहिलं षटक 2 धावा 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण बघू शकतात पंचाची त्रिमूर्ती आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. अशरफ मेमन सर,
मेन पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीरज मोरे आहेत आणि त्यानंतर बिट्टू. सर्वात पहिला ऑफिशियल अंपायर अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये कोण पाहायला मिळाला असेल तर समीर खान म्हणजेच बिट्टू. टी शर्ट कडे नजर दिली जर पंचांच्या तर आपण पाहू शकतात ज्या नेटवर्कने मात्र धुमाकूळ घातलंय विश नेटवर्कचं टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतंय. आणि गोलंदाज बादल तयार, गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आपण बघू शकता दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटक धावा खर्च केल्या, दोन गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये काय होणार, किती धावा जमा करणार जीएनसीसी? फलंदाज तयार, हुसेन आणि छवेद. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड, पंचाचे हात फुलताना व्हाईट बॉलचा इशारा येतो. स्कोरबोर्ड एकीने पुढे जाणार, 3 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, पायाच्या आतमधून चेंडू निघून गेला, स्टंपला उडवत असताना दांडी गोल, विकेट. एस विजय. नवीन बॅट्समन मोईन. तिसरा झटका लागलाय बॅटिंग टीमला. मोईन आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर विकेट आलाय. दुसरा बॉल चकवत कीपरच्या हातामध्ये जात असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल. जास्त बाहेर आहे. पंच मात्र सांगतायत व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार, स्कोरबोर्ड 4. आजचा दिवस जर बघितलं तर टीम इंडियासाठी खूप महत्वाचा दिवस होता, जिथे मात्र साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत केला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय आणि टीम इंडियाने पराभूत केलं झिम्बाब्वे टीमला. लगभग आता औपचारिकता राहिलेल्या मॅच मध्ये. आणि आता मात्र जी वेस्ट इंडिज टीम बरोबर मॅच असेल टीम इंडियाची, ती मात्र जो मॅच विन होणार तो सेमीफायनल मध्ये जाणार. वेस्ट इंडिजने विन केली ते वेस्ट इंडिज सेमीफायनल मध्ये, इंडियाने विन केली तर इंडिया सेमीफायनल मध्ये. करूया मोरूची स्थिती दोन्ही टीमसाठी. शुभेच्छा देऊया भारतीय टीमला या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी त्या शेवट मॅच साठी नक्कीच सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यासाठी टीम इंडिया देखील तयारी करते. गेल्या वर्षी स्पर्धा गाजवली, T20 वर्ल्ड कप विन केला रोहित शर्माच्या कर्णधारीमध्ये, राहुल द्रविडच्या कोचिंग मध्ये. तर पाहूया एकदा मात्र गौतम गंभीरच्या कोचिंग मध्ये ती कामगिरी होईल का. खराब गोलंदाजी थोडी होत आहे आणि व्हाईट बॉल येतोय. 7 धावा. धावा गोलंदाज, धावा फलंदाज. आणि यावेळेस चक्का बोललाय इन स्वीकार. टप्पा पडल्यावर आतमध्ये येणारा चेंडू उडवतोय स्टंपला. चौथा झटका लागला एसडीचे. थँक्यू. 7 वर 4 झटके पाहायला मिळत आहेत. तयार गोलंदाज चेंडू फेकून झालेत, मला तर वाटते 5. शेवटचा बॉलवर खेळायचा होता. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. लाच बॉल बाकी आहे. फैजल नवीन बॅट्समन डॉट बॉल घेतोय. पुण्यात तयार. यावेळेस मात्र सरळ येतोय फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3.50च्या सरासरीने 4 गडी बाद, 7 धावा धावफलकावर आहेत. थोडं मात्र बघायला गेलं तर स्कोरबोर्ड खराबच आहे, सुधारावा लागेल. समोर बाहुबली जब्बीर खान आहे, मात्र धावा जवळ तुम्हाला 30 प्लस तरी बनवाव्या लागतील. जिथे मात्र जी गोलंदाजी सुरू आहे, जी फलंदाजी सुरू आहे, चित्र असं दिसतंय की मात्र बोलबाला आहे गोलंदाजाचा. पॉवरफुल मात्र यावेळेस फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज रेहान आपल्याला पाहायला मिळते. अनुमान रेहान पहिल्या ओव्हरमध्ये नेहमीच आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय टीम पॅराडाईज कडून. परंतु आज मात्र तिसऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केल्या पॅराडाईज टीमने रेहानला. पण पाहू शकतात कित्येक खेळाडू पॅराडाईज टीम मध्ये आले, घडले, स्टार झाले आणि या खेळातून निवृत्ती देखील घेतली. परंतु त्यांच्याकडे इतके प्लेयर आहेत
प्रत्येक वर्षी मात्र 1-2 प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात जे तयार होतात पॅराडाईज टीम कडून खेळण्यासाठी. अशी ही पॅराडाईज टीम, पॅराडाईज क्लब आपण बघू शकतात. जो प्लेयर तयार करत असतो पण पहिल्याच बॉलला कडक प्रहार हे करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा येतोय चौकार 4 यस तिथे. थँक्यू मास्टर. व्हेरी फर्स्ट बॉल 4 ने केले सुरुवात. मातृभाषामध्ये आपण समालोचन ऐकलं. थोडे आमचे आपण बघू शकतात हिंदी प्रेक्षक देखील आहेत. तर राष्ट्रीय भाषाकडे देखील वळतोय. पहली गेंद पर लगे 4. अब चलते दूसरी गेंद की तरफ. रेहान तैयार और बल्लेबाज भी तैयार. आड़े बल्ला खेलना चाहते थे इस वक्त बल्लेबाज. बीट किया रेहान ने इस वक्त. टप्पा अच्छा रखा. गेंद को आगे रखा और घुमाया वाइड लाइन के सामने से गेंद को कीपर के दस्तानों में डॉट बॉल आती हुई. चलती हुई है चौथी मैच. इसके बाद पांचवी मैच चलती हुई. इसके बाद छठी मैच नजर आएगी क्वालिफायर मैच और ये अच्छा थ्रो था. कैरी नहीं कर पाई इस वक्त अयूब और 1 रन जरूर मिलेगा. सिंगल से स्कोरबोर्ड आगे जाएगा. स्कोरबोर्ड यहाँ पे नजर आता हुआ 12 लगे स्कोर कार्ड पर. भले बाउंड्री है लेकिन रन अभी भी 12 ही लगे. 15 गेंदों का खेल हो चुका है. अभी भी 3 गेंदें बची है और गेंदबाज तैयार रेहान फ्रॉम द विकेट. गेंदबाजी होगी. क्रॉस बैटेड खेला है इस वक्त. सिंगल जरूर मिलेगा. विशाल वहां पे नजर आते हुए गेंद को रोका है. सिंगल से स्कोरबोर्ड आगे जाएगा. स्कोरबोर्ड 14. 14 लगे स्कोर कार्ड पर. बाउंड्री के बाद कमबैक किया गेंदबाज ने. 3 गेंदों में 2 रन खर्च किए. क्रॉस बैटेड पहली खेलना चाहते थे. दिखा दिया था इस वक्त गेंदबाज को कि क्या करने वाले. और गेंदबाज ने सीधी गेंद फेंक दी थोड़ी तेज. डॉट बॉल. 14 लगे स्कोर कार्ड पर. अनुमान जब्बीर खान अगर टीम में है 13 लगे स्कोर कार्ड पर. जब्बीर खान अगर टीम में है तो बड़ा स्कोर चाहिए. सामने वाली टीम सोचती है कि जब्बीर ऐसा खिलाड़ी है जो 4 ओवर में 40-50 रन भी चेस आराम से करता है. लेकिन ये अच्छा स्टॉप है. डॉट बॉल. 3 ओवर के बाद स्कोर कार्ड पर लगे 13. अभी भी 6 गेंदें बची है. कितने रन बनेंगे देखना होगा ओमन डीजे मास्टर. थैंक यू डीजे मास्टर. 3 ओवर के बाद 13 स्कोर कार्ड पर लगते हुए यानी कि देखा जाए तो 4.33 के औसत से रन बन चुके हैं. लेकिन काफी नहीं हो गई. थोड़े रन बढ़ाने होंगे. जहां से इस ओवर में 15 से 16 रन जमा करने के बल्लेबाजों को. ग्लांस का स्ट्रोक किया है लेकिन यहाँ पे 1 रन जरूर मिलेगा. देखा जाए तो हर टीम को एक एक रिव्यू जरूर दिया गया है. अगर अंपायर के डिसीजन पर कोई डाउट आता है तो आप रेफर कर सकते. 1 रन से स्कोरबोर्ड आगे जाएगा. 1-4. 14 लगे स्कोर कार्ड पर. जबीर तैयार गेंदबाजी मार्ग पर. रन विकेट. आगे की गेंद थी इस वक्त. खेला अहमद है वहां पे. अच्छा फील्ड होता हुआ डॉट बॉल. अच्छी गेंदबाजी. मैंने पहले ही कहा था पैराडाइज टीम बड़ा नाम है अंडर बॉक्स क्रिकेट का. हमेशा जिस भी प्रतियोगिता में वो उतरती है फाइनलिस्ट के रूप में उन्हें देखा जाता है. जरूर वो अच्छा खेल दिखाती है. हमेशा हमें क्वार्टर फाइनल में नजर आएगी. अंदर आता हुआ गेंद लिख के तरीके गेंदबाजी और अच्छा थ्रो था. क्या बात है. सुपर फील्डिंग और अच्छा कड़क थ्रो. यहाँ पे जड्डू की याद दिलाते हुए रॉकेट थ्रो के नाम से भी जाना जाता है रविंद्र जडेजा को. तो वही थ्रो किया इस वक्त फील्डर ने. 4 गेंदें हो चुकी है. रन बन चुके हैं सिर्फ 15. 2 गेंदें बची है. नए बल्लेबाज आएंगे मैदान में. अमन और स्ट्राइक और फैजल. 2 गेंदें बची है. अच्छी गेंदें क्रॉस बैटेड खेलना चाहते थे. डॉट गेंद आएगी. लास्ट बॉल. आखिरी ओवर की आखिरी गेंद. अब द विकेट. जबीर तैयार. पैराडाइज की आन बान शान जबीर खान. और यहाँ पे ओवर खत्म होता हुआ चौथा. 15 लगे. 16 का टारगेट है. छोटा टारगेट पैराडाइज टीम के लिए. मास्टर बजाओ.
थँक्यू डीजे मास्टर. असं 15 धाबा फक्त झालेल्या आहेत आणि 16 धाब्याचा पाठलाग करण्यासाठी जबीर खान आणि अय्यूब पर शबीर स्ट्राइक पर अय्यूब 16 की जरूरत है. 16 धाब्याचं छोटं टार्गेट. पहिलाच बॉल क्या बात है. इसीलिए तो स्ट्राइक दिया था जयबीर ने कि कहा कि 16 ही आप एंजॉय कीजिए और ये पहली गेंद पर क्लास स्ट्रोक लगा है ये युवा खिलाड़ी. अब देखते हुए उभरता सितारा पैराडाइज टीम का, क्योंकि नो स्ट्राइक पर जबीर खान जैसा जब खिलाड़ी रहता है तो कॉन्फिडेंस अपने आप बढ़ जाता है. क्योंकि अंडर बॉक्स क्रिकेट में सबसे ज्यादा हाफ सेंचुरी किसके नाम पे रहेगी तो जबीर खान के नाम. 4 ने केलंय सुरुवात. ज्याप्रमाणे सचिन रमेश तेंडुलकर जर नॉन स्ट्राईकला असायचे तर बॉलर देखील चांगली बॅटिंग करायचं असंच पाहायला मिळते. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मात्र इकडे स्ट्राईक रोटेट केले आणि जबीर खानचा रनआउटचा देखील रेकॉर्ड आहे. जास्त वेळा तो तुम्हाला असा आउट होताना दिसणार नाही, पण तो रनआउट होताना जास्त वेळा बघायला मिळेल. आणि एक धाव, 5 धाबा धावफलकावर 11 पाहिजेत. नो बॉल. फक्त प्लेसमेंट बघा आपण. बॅटवर बॉल घेण्याची पद्धत बघा. टायमिंग प्युअर आहे आणि चेंडू चाललाय सीमापार. कारण की प्रॉपरली लेदर क्रिकेट देखील खूप खेळलेला आहे जबीर खानने. 10 धाबा धावफलकावर सपोर्ट मिळाला असता तर एखादा आपल्याला आज आयपीएल मध्ये देखील खेळताना दिसला असता. असा हा खेळाडू आहे. पुन्हा एकदा टायमिंग सुपर. फॉलो गोलंदाज नेट गेंदबाजी मार्फत धाबा झाल्यात 14-2 पाहिजेत जिंकण्यासाठी. अ, 2 धाब्याची फक्त गरज. आणि इकडे मात्र मॅच फिनिश. खेळ खल्लास. अभिनंदन टीम बोईसर पॅराडाईज. या स्पर्धेमध्ये भाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवली त्याकरता जीएनसीसी संघाचा देखील खूप खूप धन्यवाद. मास्टर.